तुम्ही कधी असा शेतकरी पाहिलाय का जो आपल्या शेतीसोबत 3 ते 4 व्यवसाय जोडधंदा म्हणून करतो आणि एक चांगलं आयुष्य जगतो। नमस्कार मित्रांनो, मी रोहित कदम। जिल्हा परिषदची तयारी सुरू झालेली आहे, त्यामुळे आपल्या सर्वांचे लाडके दादू भैया आपल्या मठावरती आले होते। जिल्हा परिषदची मीटिंग संपून मग मी निघालो जालन्यासाठी, कारण कुठल्याही परिस्थितीत आज आपल्याला आपल्या इंस्टाग्राम पेजसाठी 2 व्हिडिओज करायचेच होते। मी आणि आपले रवी भाऊ आम्ही गेलो खरपुडीला। मित्रांनो, हे आहे गणेश शेजूळ। हे आपल्या शेतीला जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन, शेळीपालन, तुती उद्योग असे वेगवेगळे व्यवसाय करतात आणि महिन्याला चांगले पैसेही त्यातून मिळवतात आणि एक चांगलं आयुष्य जगताय। यांचं म्हणणं असं आहे, आपला निसर्ग खूप लहरी आहे, शेतीमालाला व्यवस्थित भाव मिळत नाही, पण जर का शेतीला जोडून आपण वेगवेगळे जोडधंदे केले तर त्यातनं आपल्याला महिन्याला चांगले पैसे मिळतात। आणि माझं वैयक्तिक मत असं आहे, जोपर्यंत शेतकरी कुठला तरी जोडधंदा करणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याच्या पोरांना व्यवसाय कसा करावा ही कला अवगुण होणार नाही। आणि माझी पालकांना विनंती आहे, तुम्ही ज्या माइंडसेटने आपल्या लेकराला वाढवता त्याच माइंडसेटने तो मोठा होतो। जसा त्याचा माइंडसेट असेल तसंच त्याचं भविष्य असेल। नंतर मी घरी आलो, त्यानंतर मी आणि वैभव आपल्या साईटवरती गेलो। आपल्या हॉटेलचं काम चालू आहे म्हणून हे सगळं डब्बर तिथं नेऊन टाकायचं आहे आपल्याला। आणि मला फॉलोचं बटन दाबून नक्की विजय करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।